श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपण प्रत्येक जण रोज सकाळी उठल्यानंतर पहिलं काम करतो तर ते म्हणजेच आंघोळ. आपल्या शरीराचे शुद्धीकरण व्हावे यासाठी आपण ही आंघोळ करत असतो. परंतु जर आपण आंघोळ करण्याच्या पद्धतीमध्ये जर काही बदल केले तर यामुळे देखील आपल्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक घटना घडू शकतील. आपल्याकडे खूप सारा पैसा येईल, आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यास यामुळे मदत होईल आणि म्हणूनच या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडाव्यात असं जर तुम्हाला जर वाटत असेल तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या रोजच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये मी तुम्हाला एक वस्तू सांगणार आहे तर ती टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे. यामुळं आपल्यावरची सर्व विघ्न संकट बाधा दूर होण्यास देखील मदत होणार आहे. त्याचबरोबर आपलं नशीब हे उजळणार आहे, आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येणार आहे. आता ही कोणती अशी वस्तू आहे जी आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये रोज सकाळी टाकायची आहे, याविषयीची संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्यापैकी बरेच जण असे असतात की ज्यांना असं वाटत असतं की आपल्याला धनप्राप्ती व्हावी, आपलं दारिद्र्य दूर व्हावं, आपल्या घरामध्ये पैसा अडका टिकून राहावा, लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये राहावा आणि यासाठी ते अनेक प्रकारचे उपाय देखील करत असतात. परंतु कितीही उपाय केले तरी देखील त्यांना सुख शांती वैभव प्राप्त होत नाही आणि म्हणूनच आज आपण हा उपाय जाणून घेणार आहोत. आपण सर्वजण सकाळी उठल्याबरोबर अंघोळ करतो आणि यामुळं आपल्या शरीरामध्ये जी असणारी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती पूर्णपणे दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपण सकारात्मक ऊर्जेच्या सहवासामध्ये येऊ लागतो. नियमितपणे अंघोळ केल्यानं आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी सुद्धा अंघोळीच्या पाण्यासोबत निघून जातात. परंतु अंघोळ करण्याची पद्धत सुद्धा योग्य असायला हवी. जर आपण योग्य पद्धत वापरून जर अंघोळ केली तर त्या अंघोळीचा आपल्याला नक्कीच फायदा होत असतो. प्रत्येकालाच वाटत असतं की आपलं भाग्य उजळावं, चमकावं. तर त्यासाठी प्रत्येकानं एक गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आहे की अमावस्या, पौर्णिमा, एकादशी किंवा अशाच एखाद्या महत्त्वाच्या विशिष्ट तिथीला आपल्या जवळपास असणाऱ्या तलावामध्ये किंवा नदीमध्ये जाऊन अवश्य स्नान करायचं आहे. या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असतं. त्याचबरोबर तुम्हाला जर अशा या विशिष्ट तिथींना जर तुमच्या जवळपासच्या नदीमध्ये किंवा तलावामध्ये जाऊन जर स्नान करणं शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी अवश्य जवळपास असणाऱ्या या तलावामध्ये किंवा तुमच्या जवळपास असणाऱ्या नदीमध्ये तुम्हाला स्नान करायचं आहे. नदी तसेच तलावांमध्ये ओजस्वी शक्ती आणि किरण यांचा समावेश असतो आणि अशा वेळी जर आपण या शक्तीच्या सहवासामध्ये स्नान जर केले तर त्या शक्तीच्या प्रभावी किरणांमुळे आपले जीवन सुद्धा उजळून निघते आणि या शक्तीमुळे येणारा काळ सुद्धा आपल्यासाठी सकारात्मक ठरतो. अनेकदा व्यस्त जीवनामध्ये आपल्याला नदी व तलावामध्ये जाऊन स्नान करणं, अंघोळ करणं शक्य होत नाही. परंतु आपण जर घरच्या घरी सुद्धा काही जर उपाय केले तर यामुळे देखील आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येऊ शकते. तसं पाहायला गेलं तर आपल्या जीवनामध्ये अनेक ग्रहांची महत्त्वाची भूमिका असते. या ग्रहांच्या प्रभावामुळे सुद्धा आपले जीवन बदलू शकते. त्यापैकी एक ग्रह म्हणजेच शुक्र ग्रह. शुक्र ग्रह हा धनाचा कारक मानला जातो. शुक्र ग्रह आपल्या जीवनामध्ये धन नेहमी आकर्षित करत असतो. आपल्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह योग्य स्थानावर जर असेल तर आपल्याला धनाची प्राप्ती देखील होते. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला रोज रात्री झोपताना आपल्या उशाशी एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे आणि या काचेच्या ग्लासामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे आणि या ग्लासामध्ये आपल्याला चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी आणि जे आपल्या घरामध्ये खडे मीठ असते तर ते खडे मीठ आपल्याला या ग्लासमध्ये या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर हा पाण्याचा ग्लास आपल्या स्वतःवरूनच आपल्याला 7 वेळा उतरवायचा आहे. आपल्या शरीरावरून आपल्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा हा उतरवायचा आहे आणि हे करत असताना आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल, समस्या असेल, कोणतीही मोठी अडचण असेल तर ती आपल्याला बोलायची आहे. आपल्याला हा उपाय करत असताना मनातल्या मनात करायचा आहे. अगदी श्रद्धेने आणि मनापासून हा उपाय करायचा आहे आणि हा ग्लास
पाण्याचा ग्लास जो आहे तर तो रात्रभर आपल्या उशाशी ठेवायचा आहे, झाकून ठेवायचा आहे. आणि सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेला आपण स्नान करू तर तेव्हा आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हे जे आपण पाणी केलेलं आहे तर हे पाणी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला मिसळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे. स्नान करत असताना आपल्याला पंचनदीचे स्मरण करायचं आहे. तुम्हाला ज्या 5 नद्यांची नावं माहीत असतील, तर त्या 5 नद्यांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे. त्यांना मनोभावे शरण जायचं आहे आणि आपल्यामध्ये मनामध्ये जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल, समस्या असेल, अडचण असेल, तर ती पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना देखील करायची आहे. नदी ही लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे आणि त्यामुळं तुम्ही जर या नद्यांना जर तुम्ही प्रार्थना केली, तसेच असं केल्यानं पंच सिंधू व सप्त सिंधू यांची तुमच्यावर कृपा व आशीर्वाद राहणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, तर ते सर्व पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला अंघोळ केल्यानंतर सूर्याला जल देखील अर्पण करायचं आहे. असं केल्यानं सुद्धा आपल्या जीवनामध्ये नेहमी चांगल्या सकारात्मक गोष्टी घडू शकतात. त्याचबरोबर अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तुरटीचा खडा देखील अवश्य टाकायचा आहे. ज्यामुळं आपल्या जीवनामध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी घडत आहेत, तर त्यांचे सुद्धा सकारात्मकतेमध्ये रूपांतर होईल. त्याचबरोबर तुरटी ही नकारात्मक ऊर्जेला शोषून घेण्याचं काम करत असते. सकारात्मक ऊर्जा परावर्तित करत असते आणि म्हणूनच आपण स्नान करत असताना आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हा तुरटीचा खडा देखील अवश्य टाकायचा आहे आणि आपल्या घरामध्ये नेहमी हा तुरटीचा खडा ठेवायचा आहे. आता या मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत, ज्या तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत, रोज रात्री आपल्याला झोपताना उशाशी हा ग्लास भरून ठेवायचा आहे. तर हा उपाय आपल्याला दररोज करायचा आहे, न चुकता करायचा आहे. जरी एखाद्या दिवशी तुम्हाला जर हे करणं शक्य झालं नाही, तरी देखील त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर अंघोळ करत असताना आपल्याला सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी अंघोळ करायची आहे. 8 नंतर जी अंघोळ केली जाते तर त्यास राक्षसी अंघोळ असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला सूर्योदय होण्यापूर्वी अंघोळ करायची आहे आणि या अंघोळीला देवस्नान असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला मी दुसरा एक उपाय सांगत आहे. जर तुम्हाला हा उपाय करणं जर शक्य झालं नाही, तर तुम्ही हा दुसरा उपाय देखील करू शकता. जर तुमचं मन कशातच लागत नसेल किंवा तुम्हाला जर सतत विनाकारण बेचैनी वाटत असेल किंवा घरामध्ये असणारे वास्तुदोष, ग्रहदोष, कुंडलीमध्ये असणारे ग्रहस्थान यामुळे जर तुम्हाला जर काही त्रास होत असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, कोणते ना कोणती अडचणी, विघ्न घरावर जर सतत येत असतील, तर तुम्हाला तुमच्या घरातील, कुटुंबातील सर्वांच्याच अंघोळीच्या पाण्यामध्ये रोज सकाळी स्नान करण्यापूर्वी या वस्तूचे 2 थेंब टाकायचे आहेत. हा उपाय केल्यानं तुमच्यावरची ही सर्व विघ्न, संकट, बाधा दूर होण्यास मदत होणार आहे. तर ती वस्तू म्हणजेच आपल्याला पहिली एक वस्तू घ्यायची आहे, तर ती म्हणजे आहे कापूर. कापूर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो आणि हा कापूर आपल्याला घेत असताना भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. जर तुम्हाला निसर्ग निर्मित कापूर मिळाला तर अतिउत्तम, जर नाही मिळाला तर तुम्हाला जो कोणता कापूर मिळत असेल तर तो उपाय करण्यासाठी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला जी दुसरी वस्तू घ्यायची आहे तर ती म्हणजेच आपल्या घरामध्ये असणारं खोबरेल तेल. या दोन्ही वस्तूंना तंत्रमंत्रशास्त्रामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये व ज्योतिषशास्त्रामध्ये भरपूर महत्त्व असल्यामुळं आपल्याला 1 चमच्याभर खोबरेल तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 कापराच्या वड्या अगदी बारीक करायच्या आहेत आणि त्या टाकायच्या आहेत आणि हे मिश्रण आपल्याला 1 ते 2 तास तसेच ठेवायचं आहे. जरी ठेवणं शक्य झालं नाही, तरी देखील तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये टाकलं तरी देखील चालेल. परंतु कापूर हा बारीक करूनच आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे स्नानाचं, तर त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. कापूर तेलाचे आयुर्वेदिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे उपाय सांगण्यात आले आहेत. त्याचबरोबर आध्यात्मिकदृष्ट्या देखील या तेलाचं खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हे 2 थेंब कापूरयुक्त तेल पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि या पाण्यानं आपल्याला स्नान करायचं आहे आणि कुटुंबातील सर्वांनीच अशा प्रकारे स्नान करायचं आहे. आता हे जे मी तुम्हाला 2 उपाय सांगितलेले आहेत, तर तुम्हाला जो शक्य होईल तर तो तुम्ही उपाय करायचा आहे. जेणेकरून तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही जर या वस्तू टाकल्या, तर तुमच्या शरीरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असेल, तसेच तुमच्या आजूबाजूला जी नकारात्मक ऊर्जा असेल, तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये मन लागणार आहे. तुम्हाला नेहमी ताजेतवाने वाटणार आहे. तुम्ही कोणतेही कार्य हाती घ्याल तर त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्ती होणार आहे.
त्याचबरोबर वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला धनाचे योग येणार आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभवसुद्धा नांदू लागणार आहे. लक्ष्मी मातेचा वरदहस्त तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर राहणार आहे आणि यासाठीच आपल्याला हे अगदी साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावशाली असे हे उपाय करायचे आहेत. आणि जरी हे उपाय करणं जरी दररोज शक्य झालं नाही तरी देखील ज्या विशिष्ट तिथी असतात म्हणजेच अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, संकष्टी चतुर्थी किंवा इतर जो कोणते असतील, गुरु पुष्यामृत योग असेल किंवा इतर कोणत्या विशिष्ट तिथी असतील, तर त्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला, आवर्जून उपाय आपल्याला हा करायचा आहे आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये, स्नानाच्या पाण्यामध्ये आपल्याला या वस्तू टाकायच्या आहेत. तुम्हाला जो मी पहिला जो उपाय सांगितलेला आहे, तर तो उपाय जर तुम्ही केला, तर तो अतिशय प्रभावी उपाय आहे. त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये तसेच आपल्या घरामध्ये ज्या नकारात्मक गोष्टी घडत असतात, तर त्या दूर करण्याचं काम या वस्तूंमध्ये असतं. त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. परंतु तो जर उपाय तुम्हाला करणं जर शक्य झालं नाही, तर तुम्हाला जो मी सांगितलेला दुसरा उपाय आहे, जो कापुराचं तेल आपल्याला बनवायचं आहे आणि ते तेलाचा उपाय करायचा आहे, तर या दोन्हीपैकी तुम्ही कोणताही उपाय करू शकता. तर याचा अनुभव तुम्हाला 2 ते 3 महिन्यात आवर्जून येणार आहे. कोणताही उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आपल्याला याबरोबर मेहनतीची जोड देखील असायलाच हवी. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.